आजचा व्हिडिओ तो एकदम इम्पॉर्टंट आहे, कारण की आजचा जो टॉपिक आहे हा तुमच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक राहणार आहे। बऱ्याचशा जणांच्या मनात डाऊट असतो की YouTube खरोखर आपल्याला पैसे देतं, पण नेमके पैसे कशाचे देतं? बऱ्याचशा जणांमध्ये ऍडचे आपल्याला पैसे देतं। हो, ऍडचे फक्त पैसे देतं का? आणि ऍडचे पैशाद्वारे आपण जे काही YouTubeवरून इन्कम करू शकतो का? असं काही सुद्धा नाही। ह्याला वेगवेगळे जे काही आहेत मार्ग सुद्धा असतात। संपूर्ण गोष्टी आहेत ते तुम्हाला डिटेल्स मध्ये मी सांगणार। व्हिडिओ छोटासाच आहे, फक्त लास्ट पर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो, युट्यूबवर कसं असतं की सगळ्यात पहिली मेन गोष्ट असते की तुम्हाला कन्सिस्टंट आहे ते राहावं लागतं, कारण की तुमचा युट्यूब जो की चॅनल असतो तो लगेच आहे तो मॉनिटाईज होत नाही। जसं की आज जर तुम्ही युट्यूब चॅनल आहे तो स्टार्ट केला आणि त्याच समजा लगेच तुम्ही जर आजचा एक व्हिडिओ टाकला की लगेच तुम्हाला पैसे ते भेटत नाही। याच्यासाठी काही गोष्टी असतात त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात आणि त्याच्यानंतर तुमचा चॅनल आहे तो मॉनिटाईज होतो आणि त्यानंतर सुद्धा ते तुम्हाला थोडीशी स्ट्रगल करावी लागते आणि त्यानंतर जे काही डॉलर्स असतील त्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी भेटणार आहेत। जसं की तो एक उदाहरण द्यायचं म्हणतं, जसं की तुम्हाला सुद्धा माहिती आहे, एखादा आंब्याचं झाड किंवा चिकूचं झाड असेल, सुरुवातीला आपल्याला त्याला पाणी सगळ्या गोष्टी ते प्रोव्हाइड करावं लागतात। त्यानंतर ते झाड मोठं होतं आणि त्यानंतर त्याला फळे लागतात आणि त्यानंतर ते फळे लागल्यानंतर ते पिकतात। म्हणजे लगेच झाडाला फळ लागले ते आपण खाऊ शकत नाही। ते सुरुवातीला कच्चं असतं, त्याला त्यानंतर पिकावं लागतं। पिकण्यासाठी पण त्याला गोष्टी असतात, पाणी, खात ह्या सर्व गोष्टी द्यावे लागतात आणि त्यानंतर मेन गोष्ट असते की आपल्याला ते फळ प्रोव्हाइड करतं। असंच आहे युट्यूबला। युट्यूब काय पाहतं की तुम्ही कन्सिस्टंट आहात का, तुम्ही रेग्युलर आहे ते व्हिडिओ अपलोड करत आहात का, किती तुम्ही युट्यूबवर काम आहे ते तुम्ही व्यवस्थित करताय। कारण की बरेचसे क्रिएटर्स मी पाहिले ते काय करतात की व्हिडिओ अपलोड करायचे म्हणून अपलोड करतात, असंही करायचं नाही। हे युट्यूब एक दोन दिवसाचा गेम नाही आहे। पहिली गोष्ट सांगतो, जे मोठे मोठे तुम्ही क्रिएटर पाहता, जसं की एसपी क्रिएशन बघायला गेले आपल्या टेक मधला आहे तो की युट्यूब टिप्स देतो, त्यानंतर बरेचसे मनोज ते हिंदीमध्ये, हे जे क्रिएटर्स आहेत यांची स्टोरी तुम्हाला पाहिजे आहे, हे किती स्ट्रगल केलेत। काही काही जणांचे तुम्हाला सांगतो 2-3 वर्ष पेमेंट आले नव्हते तरी सुद्धा ते व्हिडिओज आहेत ते अपलोड करत होते। जसं की सौरभ जोशी, त्याने 365 दिवसाचं चॅलेंज घेतलं होतं, त्याने व्ह्यूज बघितले नाहीत, काही सुद्धा बघितलं नाहीत, आज तो त्या लेवलला आहे। अशा पद्धतीतून तुम्हाला काम करायचं आहे। मी म्हणत नाही की तुम्हाला रेग्युलरचे व्हिडिओ अपलोड करा, तुम्हाला डे बाय डे व्हिडिओज तर अपलोड करायचे आहेत। आणि यानंतर महत्त्वाची गोष्ट असते की तुमचा चॅनल तो मॉनिटाईज करण्यासाठी मेन गोष्ट काय ती एक गोष्ट लक्षात ठेवा, 4000 वॉच टाइम असतात, 1000 सबस्क्राईब, हा कॅटेगरी तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे। हा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचा आहे। अप्लाय केल्यानंतर पण तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल नाहीतर न होईल, ह्या गोष्टी बऱ्याचशा जणांच्या शंका मनात असतात। पहिली तर गोष्ट, तुम्ही जर कॉपी पेस्ट केला असेल तर तुम्ही विचार सोडून द्या, तुमचा चॅनल आहे तो लाईफ मध्ये सुद्धा मॉनिटाईज होणार नाही। दुसरी गोष्ट, एआयचा वॉइस जर यूज करत असाल आणि त्यात जर तुम्ही काही ना काही गोष्टी तुम्ही स्वतःच्या जर प्रोव्हाइड केल्या असतील, जसं की तुमचं एडिटिंग स्वतःचं असेल आणि फक्त एआयचा वॉइस असेल तर चालून जाईल, तुमचा चॅनल तो मॉनिटाईज होऊ शकतो। पण जर असं असेल संपूर्ण एआय कडे जर तुम्ही एडिट केला असेल सगळ्या गोष्टी तर तुमचा चॅनल आहे तो मॉनिटाईज होईल का नाही 50% मी गॅरंटी देऊ शकतो, कारण की हे चॅनल्स आहेत ते मॉनिटाईज होतील का नाही ह्याची गॅरंटी आता सध्या कोणी सुद्धा ते देऊ शकत नाही। कारण की माझ्याकडे ऑलरेडी 3 चॅनल्स आहेत ते रिव्ह्यूड कंटेंटमुळे पडले आहेत, कारण की त्याला एआयचा आवाज होता म्हणून। यामुळे मी तुम्हाला सांगत आहे आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या मी रिअल सांगत आहे। दुसरी मेन गोष्ट तुम्हाला सांगतो, बरेचसे लोक काय करतात की कुठून पण व्हिडिओ जे की असतात बाहेर शूट करायचा, कुठं बैलगाड्या किंवा इतर कोणते सॉन्ग चालू असेल ते शूट करतात, ते अपलोड करतात आणि त्यानंतर त्यांना रिव्ह्यूड कंटेंटचा प्रॉब्लेम येतो, चॅनल आहे तो मॉनिटाईज होत नाही। ह्या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर तुमचा चॅनल तो कधी सुद्धा मॉनिटाईज होत नाही, किंवा कोणत्याही क्रिएटरचा किंवा इंस्टाग्रामची रील्स अशा गोष्टी जर तुम्ही अपलोड करत असाल तर तुमच्या युट्यूब चॅनलवर, तर तुमचा युट्यूब चॅनल तो कधी सुद्धा मॉनिटाईज होत नाही आणि मॉनिटाईज न झाल्यानंतर तुम्ही 1 रुपया ते कमवू शकत नाही। दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, जर तुम्ही असे फेसलेस माझ्यावर जर व्हिडिओज बनवत असाल किंवा वॉइस जर तुम्ही त्यात देत असाल आणि त्याच फेस जर दावत असाल तरी सुद्धा मी सांगतो, डोळे झाकून सांगू शकतो तुमचा चॅनल आहे तो मॉनिटाईज आहे, तो 100% ती होणार आहे। तिसरी मेन गोष्ट सांगतो, चॅनल तर मॉनिटाईज झाला त्यानंतर बरेचसे लोक म्हणतात की आता जर व्हिडिओ नाही टाकली तरी चालेल, आम्हाला पैसे ते स्टार्ट होऊ शकतात। असं अजिबात नाही। ज्यावेळेस तुमचा चॅनल मॉनिटाईज झालाय तिथून पुढे जे व्हिडिओज तुम्ही टाकणार आहेत त्याची अर्निंग आहे ती तुमच्या जी काही ते धरली जाते अर्निंग। ओके, मागे जे काही व्हिडिओज टाकले ते सगळे गेले, पण तिथून पुढे जे व्हिडिओज तुम्ही टाकणार आहेत त्याला जे व्ह्यूज येतील ती अर्निंग आहे ती तुम्हाला वायटी स्टुडिओ मध्ये ती भेटणार आहे। आणि हे पण इतकं सोपं नाही जितकं तुम्ही बोलतोय, इतकं सोपं नाहीये। तुम्हाला येथे सुद्धा काही काही वेळेस 6-6, 7-7 महिने आहेत ते तुम्हाला येते ती व्हिडिओज अपलोड करावे लागतात, त्यानंतर तुम्हाला व्ह्यूज यायला स्टार्ट होतात, त्यानंतर ऍड लागतात, त्यानंतर डॉलर्स ते साठतात। ही एक गोष्ट लक्षात ठेवा। असं नाही की चॅनल लगेच तुमचा मॉनिटाईज झाला आणि लगेच तुम्हाला पैसे ते भेटत नाहीत। यासाठी सगळ्यात पहिले बरेचशाच लोकांना 1 वर्ष जातो चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी। दुसरी गोष्ट, तेथून 1 वर्ष जातं त्यांचे डॉलर्स आहेत ते साठवण्यासाठी
ह्या गोष्टी असतात. आता इतका अवघड नाही, कारण की आता युट्यूबवर सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला बघायला भेटतात की युट्यूब कसं काम करतं, कशा काय गोष्टी आहेत सगळ्या काही तुम्हाला बघायला भेटतात. यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याच्यावर मी अशा पद्धतीचे रेग्युलर व्हिडिओज आहेत ते अपलोड करणार आहे. आणि काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्स आहे याच्यावर मला नक्की विचारा, म्हणजे तुम्हाला लगेच आहे तो रिप्लाय भेटून जाईल. दुसरी मेन गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमचा युट्यूब चॅनल आहे तो मॉनिटाईज झाला त्यानंतर तुम्हाला डॉलर सुद्धा इथे साठायला स्टार्ट झाले. आता बऱ्याचशा लोकांच्या मनात डाऊट असेल की फक्त आपण आहे ते ऍडसन मधूनच पैसे आहे ते कमवू शकतो का ऍडद्वारे. असं नाहीये. तुमच्या चॅनलवर जर समजा 50, 60, 70 हजार जर फॉलोअर्स असतील तर दुसरी गोष्ट असते प्रमोशन. जे तुम्हाला प्रमोशन भेटतात प्रमोशन मधून तुम्ही भरपूर सारे अर्निंग करू शकता. याच्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं, सुरुवातीसाठी स्ट्रगल करायचे आहे. तुम्हाला फॉलोअर्स आहेत ते एकट्ठा करून घ्यायचे आहेत, म्हणजे तुमच्या चॅनलवर फॉलोअर्स वाढवायचे आहेत. जसं की 10, 15, 20, 25 हजार फॉलोअर्स आहेत ते सुरुवातीला तुम्हाला वाढवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ते प्रमोशन्स भेटतात. त्याच्यानंतर तुम्ही त्या जे फॉलोअर्स असतील किंवा तुमचे इंस्टाग्राम फॉलोअर्स असतील, टेलिग्रामला सबस्क्राईब असतील, या सर्वांचा तुम्ही वापर तुम्हाला योग्य प्रकारे करता आला पाहिजे. यांना कशा पद्धतीतून तुम्ही युट्यूबवर आणू शकता, युट्यूबवरले जे सबस्क्राईब असतात ते इंस्टाग्रामवर कशा पद्धतीतून नेऊ शकता, या सर्व गोष्टी आहेत ते तुम्हाला जमल्या की तुम्हाला सांगतो एक गोष्ट सांगतो, तुम्ही जिथे तुम्हाला 6, 7, 8 महिने लागणार होते तुमचा जे की इंस्टाग्राम किंवा युट्यूबचं चॅनल आहे ते ग्रो करण्यासाठी, तिथे तुम्ही ते एका महिन्याच्या आत आहे ते ग्रोथ करू शकता. ह्या गोष्टी फक्त तुम्हाला जमल्या पाहिजेत. ह्या गोष्टी तुम्हाला केव्हा कळणार, ज्यावेळेस तुम्ही कन्सिस्टंट रेग्युलर काम करत राहाल त्यावेळेस तुम्हाला समजणार. ज्यावेळेस तुम्ही रिसर्च जास्त कराल या सर्व गोष्टी आहेत ते तुम्हाला समजणार आहेत. युट्यूब पैसे देतं तर देतं, म्हणजे कसं असतं की तुम्हाला डॉलरचे जे काही असतील ते अर्निंग किती भेटते ते मी काय सांगू शकत नाही. दुसरी गोष्ट असते की स्पॉन्सरशिप कशा भेटतात याच्यावर सुद्धा मी डिटेल्समध्ये व्हिडिओ होतो की आणणार आहे. स्पॉन्सरशिप असतात ते जे तुम्हाला अर्निंग आहे ते जास्त ऍडसनच्या डबल अर्निंग आहे ते भेटू शकते. स्पॉन्सरशिप भेटण्यासाठी तुमचे सबस्क्राईब पण इम्पॉर्टंट असतात. याच्यासाठी फक्त पहिली तर मेन गोष्ट तुम्हाला एकच टार्गेट ठेवायचं की रेग्युलर व्हिडिओज अपलोड करायचे. 4000 वॉच टाइम, 1000 सबस्क्राईब हे विसरून जावा, हे काही सुद्धा नाही आहे. पहिलं लाईव्ह कॅमेरा मी तुम्हाला सांगत आहे, ह्या सगळ्या बेकारच्या गोष्टी आहेत. हे इंडी क्रिएटरने नुसतं काढलं की 4000 आणि 1000 वॉच टाइम कंप्लीट करा, चॅनल मॉनिटाईज करा, काही सुद्धा होत नाही मॉनिटाईज झाल्यानंतर. तिथून पुढे पण तुम्हाला स्ट्रगल करावं लागते. व्ह्यूज आले तरच तुम्हाला अर्निंग आहे. यामुळे तुम्ही कोणत्याही थर्ड पार्टी वेबसाईटवर जाऊन जर 4000, 1000 सबस्क्राईब केले तर काही सुद्धा अर्थ नाही. तुमच्या चॅनल तो डेड होतो, कोणी सुद्धा इथे व्ह्यूज येत नाहीत, नंतर बरेचसे लोक ते चॅनल सोडून जातात. अशा चुका इथे सुरुवातीलाच तुम्ही टाळा. डायरेक्ट काय असेल ते मेहनतीने सुरुवातीपासून जर तुम्ही मेहनत करत गेला तर तुम्हाला एक ना एक दिवस आहे ते नक्की त्याचं फळ आहे ते भेटणार आहे. असं नाही की तुम्हाला लगेच आज व्हिडिओ टाकला की उद्या तुम्हाला 1 लाख 2 लाख व्ह्यूज येतील, असं काही सुद्धा नाही. पण मेन गोष्ट आहे की तुम्ही मेहनत कशा प्रकारे करता, योग्य रीतीने जर मेहनत करत असाल तर 100% मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो की 1-2 वर्षाचा तुमचा चॅनल आहे तो चांगली ग्रोथ घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला ते युट्यूबवर काम करायचं असेल. काही प्रॉब्लेम तुम्हाला जर येत असतील तर आपल्या कमेंट बॉक्स आहे ते ओपन आहे, बिंदास्त कमेंट्स करा, त्याचा रिप्लाय ते भेटून जाईल. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.